हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स करत. आपण पाहतो एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 1, 2, 3 सॉल्व्ह करून झाले म्हणजे प्रत्येकातला एक एक क्वेश्चन, एक दोन क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेत, काही होमवर्कला दिलेत होते बरोबर. आता पाहायचं आहे क्वेश्चन नंबर 4 सब क्वेश्चन 1. सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक लक्षात ठेवा, हे वरचं तर सेम आहे, हे खालचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. फक्त एबीसीच्या ज्या व्हॅल्यूज होत्या ना आतापर्यंत त्या वेगळ्या वेगळ्या होत्या. म्हणजे पहिले एक्झाम्पल आठवा, दुसरं आठवा आणि तिसरं, आणि आता हे चौथं एक्झाम्पल जे सॉल्व्ह करून देते ते बघा. म्हणजे त्याच्यातूनच तुम्हाला लक्षात येईल. बघा, पहिलं एकदम 8x² + 2x+1 हे एक्झाम्पल आपण केलं होतं, त्याच्यानंतरचं असेल किंवा हे असेल. आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना पुन्हा कुठेतरी स्क्वेअर रूट, म्हणजे इथे पूर्ण कॉम्प्लेक्स नंबर असेल की त्याचा स्क्वेअर रूट पुन्हा आपल्याला फाइंड करावं लागेल. ह्या गोष्टी ह्या एक्झाम्पल मध्ये आता जर आपल्याला बघाव्या लागतील. एक्झाम्पल थोडंसं मोठं आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. वेळोवेळी कधी वाटलं स्क्रीनशॉट काढा. कुठे कुठला रूल असेल तर तो बाजूला लिहिणारच आहे, त्यामुळे ते लक्षात येईल, काही प्रॉब्लेम येणार नाही. बघा आता एक्झाम्पल काय, x² - 2 + i × x -1 - 7i = 0 हे एक्झाम्पल आहे. हे आपल्याला आता सॉल्व्ह करायचं, म्हणजे इथे आपल्याला x च्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. x च्या दोन व्हॅल्यूज येणार बरोबर, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इथे पहिल्यांदा आपण नेहमीसारखं काय करूया, हिअर फर्स्ट वी हॅव टू कम्पेअर द गिव्हन इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म. जेव्हा आपण हे स्टँडर्ड फॉर्म बरोबर कम्पेअर करणार तर आपल्याला काय मिळेल बघा, सोल्युशन. हिअर a = 1, b = what is the coefficient of x here, -2 + i, and c = जो कॉन्स्टंट आहे -1 - 7i. या झाल्या एबीसीच्या व्हॅल्यूज बरोबर. आता पुढे आपल्याला काय करावं लागतं तर b². आता ह्या एक्झाम्पल मध्ये आपण काय करूयात, ती मेथड यूज करूयात. b² - 4ac आधी फाइंड करूयात आणि मग तो सबस्टिट्यूट करूयात. इथं आपण ते करू शकतो का, आता हे मोठं एक्झाम्पल आहे. आधीचे जे आपण 2-3 एक्झाम्पल पाहिले तर डायरेक्ट आपण b² - 4ac ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून फाइंड करू शकत होतो, काही प्रॉब्लेम. इथे पण प्रॉब्लेम काही येणार नाहीये, फक्त तुम्हाला काय करायचं, थोडंसं लक्ष व्यवस्थित द्यायचंय. का तर हे एक्झाम्पल जरा बघा. तर पहिल्यांदा काय करूया आपण, जो डिस्क्रिमिनंट आहे तो फाइंड करूया. म्हणजे b² - 4ac, b² - 2 + i ब्रॅकेट स्क्वेअर. आता थोडंसं लक्ष द्या, इथे मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकते, नाहीतर स्क्वेअर ऑफ द निगेटिव्ह इज पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे इथे हा ब्रॅकेट नाही टाकला, डायरेक्ट स्क्वेअर पॉझिटिव्ह लिहिला तरी चालण्यासारखं आहे. पण पहिलंच एक्झाम्पल आहे, थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे, म्हणून पूर्ण एक्सप्लेन करते. -4ac -4 × a ची व्हॅल्यू 1 × c ची व्हॅल्यू जी आहे ती इथे आपण सॉल्व्ह करून घेऊयात. -1 + 7i. मग इथे आपण काय करूयात, 4 × 1 = 4 आणि हे -1 + 7i. थोडीशी स्टेप वाढतीये पण ते तुम्हाला कळून जाईल. म्हणजे 2 + i ब्रॅकेट स्क्वेअर -4 × -1 + 7i. बघा, 2 + i होल ब्रॅकेट स्क्वेअर, एक्सपान्शन फॉर्म्युला वापरूयात, a + b होल ब्रॅकेट स्क्वेअरचा. a² + 2ab + b², a² + 2ab + b². हे लक्षात आलं का बघा, 2 is the a and I is the b. a² + 2ab + b² + i² ची व्हॅल्यू -1. आणि आता इथे काय करूयात, आधी आपण एक काम करूयात, हे आतमध्ये आधी सॉल्व्ह करूयात. 4 × -1 -4 आणि हे काय येईल +28i. हे बघा काय केलंय, ही स्टेप तुम्हाला आधीच सांगितलंय, ही स्टेप वाढतीये. ही तुम्ही डायरेक्ट जम्प केलं तरी चालण्यासारखं आहे, पण हे पहिलंच एक्झाम्पल आहे म्हणून पूर्ण सॉल्व्ह करून देतेय. नंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने ही एखादी स्टेप कमी जास्त केली तरी चालण्यासारखी आहे, उगाच वाढवू पण नका. 4 - 1 3 + 4i. बघा, 4 - 1 3 + 4i. आता हे -4 + हे मायनसने आतमध्ये मायनस +4 -28i. म्हणजेच हे 3 + 4 7, 4i - 28i -24i. ही मिळाली आपल्याला व्हॅल्यू b² - 4ac ची 7 - 24i. मग ही व्हॅल्यू जर तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युल्यात, म्हणजे आपण आधी जसं एक्झाम्पल करत होतो तसं जर करत बसला असता तर ते आधीचं जे होतं ना -b/2a ते उगाच लिहित बसायला लागलं असतं. म्हणजे हे 4 स्टेप ते विनाकारण झालं असतं. म्हणून ह्या एक्झाम्पलला
आपण b² - 4ac ची व्हॅल्यू आधी फाइंड करून घेतली. लक्षात आलं का? चला आता काय करूयात आपण ही व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. बघा काय फॉर्म्युला आहे, x = -b प्लस और माइनस √b² - 4ac अपॉन 2a मायनस 2 b ची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, इथं ऑलरेडीच मायनस आहे म्हणजे इथे प्लस येणार. 2 + i बघा 2 + i प्लस और मायनस √b² - 4ac b² - 4ac ची व्हॅल्यू काय काढली आपण 7 - 24i अपॉन 2a a ची व्हॅल्यू काय आहे 1 2 1 जा 2. आता मगासपर्यंत काय होत होतं, इथला येणारा जरा नंबर बघा अशा फॉर्म मध्ये a + ib च्या फॉर्म मध्ये नंबर आला. मगाशी काय होत होतं, फक्त नंबर कसा असायचा 24i 49i. मग इथे ना आपण इझिली त्याचं स्क्वेअर रूट फाइंड करू शकत होतो. आता इथे आपल्याला ह्या टर्मचं स्क्वेअर रूट फाइंड करायचं म्हणजे ती जी आपण आधीच्या गेल्या व्हिडिओमध्ये जी कन्सेप्ट पाहिली की नाही, फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ द a + ib अशा टाइप मध्ये, ती कन्सेप्ट इथे आपल्याला वापरायची. हे लक्षात आलं का बघा, म्हणजे इथं तुम्हाला थोडंसं ती प्रोसेस फक्त आता इथे वाढली गेली, बाकी काही सगळं सेमच आहे. चला पुढचं सॉल्व्ह करूयात, लक्ष फक्त व्यवस्थित द्या. आता आधी फाइंड करूयात √7 - 24i. बघा लेट a + ib = √7 - 24i. आता हे एक्झाम्पल जरा तो व्हिडिओ बघा किंवा तो व्हिडिओ करून तुमच्या लक्षात आला असेल तर आपण काय करत होतो, दोन्ही बाजूचं स्क्वेअर घेत होतो बरोबर, स्क्वेअरिंग बोथ द साइड्स. तेव्हा सोपं जातं हे एक्झाम्पल सॉल्व्ह कर. जेव्हा त्याचं स्क्वेअर रूट रिमूव्ह होतं ना तेव्हा आपल्याला ते सोपं जातं. त्यामुळे हे स्क्वेअर रूट कधी रिमूव्ह होतं, जेव्हा दोन्ही बाजूचा आपण स्क्वेअर घेतो तेव्हा. दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला काय मिळणार आहे आपल्याला a + ib² = 7 - 24i. आता हे पुन्हा आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. a² + 2abi - b². आता इथे प्लस साइन दिसतंय मग इथे मायनस घेतलंय पण इथे i आहे, i² ची व्हॅल्यू -1 आणि हा b² = 7 - 24i. आता काय करत होतो आपण आठवते का बघा, इमॅजिनरी पार्ट आणि रिअल पार्ट हे एका बाजूला सेपरेट करत होतो, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट ते इक्वेट करत होतो. सेम तेच करायचं इथे आपल्याला. a² - b² एका बाजूला घेऊया. बघा a² - b² + 2abi ज्याच्यामध्ये i आहे तो इमॅजिनरी पार्ट, ज्याच्या जोडीला i नाही तो रिअल पार्ट बरोबर, = 7 - 24i. हे लक्षात आलं का बघा. आता जर इक्वेट करायचं झाले बघा, वाटलं तर मी इथे लिहिते इक्वेट रिअल अँड इमॅजिनरी पार्ट. हे जर इक्वेट करायचं झालं रिअल इमॅजिनरी तर काय मिळणार, a² - b² = 7. वाटलं चला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. एखाद्या इक्वेशनला नाव दिलं तर आपल्याला पुढे सोपं जाईल. सो a² - b² = 7. आणि आता पुढे आपल्याला काय मिळणार आहे 2ab = -24. इमॅजिनरी पार्ट इक्वल करतोय आपण. 2ab = -24. 2 तिकडे जाऊन डिवाइड होईल. ab = -12 किंवा याच्यावरून a = -12/b. बघा हे लक्षात आलं का, ab = -12 और a = -12/b. आता ही जी व्हॅल्यू आहे ना ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. ही जी व्हॅल्यू आहे a ची बघा, सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ a इन इक्वेशन 1. पहिल्यांदा सांगितलंय एक्झाम्पल लेंदी आहे, थोड्याशा स्टेप्स काही वाढत आहेत किंवा हे जे डिटेल्स देते हे कशासाठी देते तर जेव्हा रिव्हिजन करायला बसाल एक 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी
तेव्हा कन्फ्यूज व्हायला नको, हे पुन्हा इथून पुढे कसं केलं होतं, काय केलं होतं, डायरेक्ट दिसतंय, म्हणून ह्या गोष्टी दिल्यात. ह्या तुम्ही एक्झाम मध्ये नाही लिहिल्या तरी चालतील, डायरेक्ट गेला तरी चालण्यासारखे, ते आम्हाला समजतंय. a² - b² = 7. a ची व्हॅल्यू आहे -12/b. ती व्हॅल्यू याच्यामध्ये आता आपण सबस्टिट्यूट करूयात. -12/b ब्रॅकेट स्क्वेअर -b² = 7. बघा हे समजलं का? आता इथे स्क्वेअर ऑफ द निगेटिव्ह इज ऑलवेज पॉझिटिव्ह. 144/b² - b² = 7. 12चा पण स्क्वेअर करा म्हणजे -12चा आणि b चा पण स्क्वेअर करा. 144/b² - b² = 7. क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा पुट b² = m इथं केलं तरी चालण्यासारखं, म्हणजे पुन्हा क्वाड्रॅटिक मिळेल. बघा 144 - b² × b² b⁴/b² = 7. ही पण स्टेप विनाकारणच केलेली आहे, पण ती तुम्हाला समजावी म्हणून केली आहे, हे लक्षात ठेवा. हे डायरेक्ट b² तिकडे आता जाणारच आहे. म्हटलं ना रिव्हिजनच्या वेळेस असं व्हायला नको, इथून हे कसं आलं, इथून हे r⁴ कसं आलं, दिसतं तर 2 आहे, असा काही प्रकार व्हायला नको, म्हणून हे पहिलं एक्झाम्पल नेहमी डीप सॉल्व्ह करून दिलंय. नंतरचं मग थोडंसं जम्पिंग केलं तरी चालण्यासारखं आहे. आता हे इक्वेशन जे आहे सगळं तिकडे ट्रान्सपोज करूयात, म्हणजे =0 मिळेल. -b⁴ b⁴ + 7b². बघा 7b² तिकडेच आहे, हे शिफ्ट करतोय आपण. -144 = 0. b⁴ + 7b² - 144 = 0. इक्वेशन जर क्वाड्रॅटिक मध्ये रिड्यूस करायचं झालं, आता एक लक्षात येईल तुमच्या, b च्या व्हॅल्यू किती निघणार? टोटल 4. जी हायेस्ट पॉवर आहे तेवढ्या व्हॅल्यूज निघणार, बरोबर. मग आता इथे b च्या व्हॅल्यू निघणार, टोटल 4 व्हॅल्यू निघणार. थोड्या आपल्याला घ्यायला लागतील, थोड्या घ्याव्या लागणार नाही. तर त्यासाठी मगाची जी इथली स्टेप होती ती इथं लिहून ठेवूयात आपण. कुठली होती बघा? a + ib = √7 - 24i. बघा आता इकडे, कारण ह्या व्हॅल्यू याच्या इक्वल, म्हणजे इथं a b च्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या, बरोबर. आता b ची निघेल, b ची निघाली की आपोआप a ची पण व्हॅल्यू निघते. b⁴ + 7b² - 144 = 0. काय करूयात? पुट b² = m. m² ब्रॅकेट स्क्वेअर + 7m - 144 = 0. हे लक्षात आलं का? बघा आता हे इक्वेशन रिड्यूस झालं क्वाड्रॅटिक मध्ये रिड्यूस झालंय. 144 चे फॅक्टर्स काढा. फॅक्टर्स असे आले पाहिजेत, मल्टिप्लिकेशन शुड बी -144 अँड ऍडिशन शुड बी +7. हे लक्षात आलं का? बघा फॅक्टर्स काय पडले पाहिजेत? मल्टिप्लिकेशन शुड बी -144 अँड ऍडिशन शुड बी 7. असे फॅक्टर्स आहेत. 16 9 जा. आता डायरेक्टच लिहिते बघा. m² + 16m - 9m - 144 = 0. किंवा आता डायरेक्ट इथे जे आहे आपण b² सबस्टिट्यूट केले ते केलं तरी चालण्यासारखंच आहे. बघा म्हणजे m² + 16 - 9m m² + 16 और m² + 16 m² - 9. हे करावं. बघा आता हे थोडंसं काय होतंय, ह्याच्यापेक्षा अजून एक ही पण बघा स्टेप, किंवा अजून बघा. आता इथं b² = m सबस्टिट्यूट करायचंय, बरोबर. b² = m म्हणजे हे काय असणार आहे? b² ब्रॅकेट स्क्वेअर = m, म्हणजे m² + 7m - 144 = 0. मग अशी जे चुकून झालेलं, इथे पण स्क्वेअर घेतला होता. हा, तर ते थोडंसं ती स्टेप फक्त बघा, ही थोडी तुम्हाला पटकन लक्षात येईल. m² + 7m - 144 = 0. मल्टिप्लिकेशन -144 आणि ऍडिशन ही पण मी डायरेक्ट स्टेप लिहिली होती, बऱ्याच जणांना कळणार नाही, पुन्हा एकदा लिहूयात. 16 9 जा. सो m² + 16m - 9m - 144 = 0. म्हणजे थोडक्यात काय असणार आहे? m + 16 आणि m - 9 = 0. आता m म्हणजे सबस्टिट्यूट काय केलंय आपण? b², दॅट इज b² + 16 और b² - 9 = 0. थोड्याशा स्टेप्स पण रिड्यूस होत आहेत आणि हे काही इथे समजायला पण अडचण येणार नाही, बरोबर. बघा आता पुढे सॉल्व्ह करूया. b²
इज इक्वल टू -16. बरोबर बघा, b² प्लस 16 इज इक्वल टू 0 और b² मायनस 9 इज इक्वल टू 0. b² प्लस 16 इज इक्वल टू 0 म्हणजे b² इज इक्वल टू -16. बट b² इज नॉट इक्वल टू. कधीतरी कुठल्या नंबरचा स्क्वेअर निगेटिव्ह मिळतो का आपल्याला? नाही. म्हणजे ही व्हॅल्यू आपण आता इथे कन्सिडरच करणार नाही. बरोबर, हा हे लक्षात का बघा. मग आता दुसरी व्हॅल्यू कुठली आहे? b² -9 इज इक्वल टू 0, b² इज इक्वल टू 9 और b इज इक्वल टू प्लस और -3. हे समजलं का बघा? हे लक्षात आलं का? आपण नेहमी मी स्क्वेअर काढताना पण म्हणते बघा, द स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कुठल्या तरी नंबरचा स्क्वेअर निगेटिव्ह येतो का? कधीच शक्य नाही. बरोबर, बेसिक आपण मल्टिप्लिकेशनचा रूलच पाहिजे. त्यामुळे ही व्हॅल्यू आपण घेणारच नाही. आता आपल्याला फक्त फोकस कुठे करायचं? b इज इक्वल टू प्लस और -3. बघा, m च्या 4 व्हॅल्यू निघणार, ह्या 2 आणि ह्या 2. त्यात ही जर प्लस असती तर बरोबर आलं असतं. ह्या 2 आणि त्या 2 4 व्हॅल्यू झाल्या असतात. पण आता प्रॉब्लेम इथं काय झाला? ही व्हॅल्यू आली निगेटिव्ह, त्यामुळे ही आपण ऍक्सेप्ट करू शकत नाही. मग आता राहिली ही व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू निघाली आहे b ची. आपल्याला व्हॅल्यू पाहिजे कशाची? आपल्याला व्हॅल्यू पाहिजे आता a ची पण पाहिजे. काय होता a जरा आपलं बघा बरं. बघा ह्याच्यामध्ये a होता आपला a इज इक्वल टू -12 अपॉन b. पुट b इज इक्वल टू प्लस और -3 इन a इज इक्वल टू -12 अपॉन b. बघा आता b ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. a इज इक्वल टू डायरेक्ट लिहिते -12 अपॉन 3 -4 और a इज इक्वल टू -12 अपॉन -3 इज इक्वल टू +4. म्हणजे b च्या 2 व्हॅल्यू मिळाल्या, a च्या 2 व्हॅल्यू मिळाल्या. काय होतं आपल्याकडे? a प्लस ib इज इक्वल टू √7 - 24i. म्हणजे ही व्हॅल्यू आता आपल्याला इन टर्म्स ऑफ अशी मिळते. आता a ची व्हॅल्यू एकदा मायनस ठेवायचे, एकदा प्लस ठेवायचे. b ची पण व्हॅल्यू एकदा मायनस ठेवायचे, एकदा प्लस ठेवायचे. म्हणजे एकदा तुम्हाला +3 - 4 बरोबर, +3 +4 -3 -4 -3 +4 अशा तुम्हाला आता b च्या व्हॅल्यू ठेवायच्या. इथं या व्हॅल्यूचा सबस्टिट्यूट आपण केल्या a प्लस ib च्या म्हणजे 4 आणि 3, तर आपल्याला डायरेक्ट काय मिळणार आहे? प्लस और मायनस 4 - 3i इज इक्वल टू √7 - 24i. बघा पुन्हा खूप एक्सटेंड होईल. +4 -3 आणि एकदा -4 +3. हे लक्षात आलं. म्हणजे प्लस और मायनस 4 - 3i इज इक्वल टू √7 - 24i. ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली याची. तर आता तुम्हाला जरा थोडंसं मागं जावं लागेल. जे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलं होतं बघा, म्हणजे आता कुठे यायचंय माहितीये का आपल्याला? x इज इक्वल टू 2 + i प्लस और मायनस आठवतंय का बघा? √7 - 24i अपॉन 2a. काही नाही, फक्त हे स्क्वेअर रूट जे होतं ना मधलं ते फाइंड करण्यात आपला एवढा वेळ गेला किंवा ह्या स्टेप्स वाढल्या. आता इथून पुढे सेमच आहे सगळं. सेम बघा, 2 + i प्लस और मायनस काय आपली याची व्हॅल्यू आली आहे? 4 - 3i अपॉन 2 झाला. आता फायनल आन्सर पर्यंत घेऊ आपण. ब्रॅकेट ओपन करूयात. प्लस साइन आहे, एकदा प्लस घेऊयात आणि एकदा मायनस घेऊयात. 2 + i प्लस कन्सिडर करतोय पहिल्यांदा +4 - 3i अपॉन 2 और आता मायनस ब्रॅकेट ओपन करायचं आहे. 2 + i -4 + 3i अपॉन 2. लाईक टर्म्स आहेत, त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन करूयात. 2 + 4 6 i - 3i - 2i अपॉन 2 और 2 - 4 - 2 + i + 3i + 4i अपॉन 2. 2 कॉमन घेऊयात. 3 - i अपॉन 2 हा 2 कॅन्सल होईल और इथे -2 कॉमन घेऊयात. 1 - 2i अपॉन 2 इथे हे कॅन्सल होईल. म्हणजे 3 - i और -1 - 2i हे झालं आन्सर. बघा पुन्हा एकदा बघा, एक्सच्या ह्या 2 व्हॅल्यू मिळाल्या. 3 - i और -1 - 2i. एक्झाम्पल्स ह्या टाईपचं प्रॅक्टिस करा, कारण हे सगळ्यात महत्वाचं. हे एक्झाम्पल कधी येणार तुम्हाला सॉल्व्ह करायला? जेव्हा तुम्हाला हे स्क्वेअर रूट फाइंड करता येते तेव्हा. आणि हे सगळीकडे मेथड सेम असणार आहे. म्हणजे कुठून माहितीये का?
आपण जे इथून करतोय हे बघा इथून, म्हणजे तुम्हाला नुसतं स्क्वेअर रूट जरी फाइंड करायला सांगितलं अशा टाईपमध्ये तरी सेम मेथड, इथं जरी आलं तरी सेम मेथड. त्यामुळे हे जर प्रॅक्टिस झाली असेल म्हणजे एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 1 जर व्यवस्थित आला असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन नंबर 4 इझिली सॉल्व्ह होईल. एक्झाम्पल थोडंसं मोठं आहे, बाकी याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. तर हे आपल्याला आन्सर मिळालंय, म्हणजे एक्सच्या ह्या 2 व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. स्क्रीनशॉट काढा. मगाचं आणि आत्ताचं एक्झाम्पल थोडंसं मोठं आहे, त्यामुळे जरा थोडासा स्क्रीनशॉट काढल्यावर व्यवस्थित चेक करा. काही स्टेप्स वाढवल्या, ते तुम्हाला आधीच सांगितलं होतं की एक्झाम्पल पहिलंच आहे. बेसिक एक्झाम्पल जेव्हा असेल तेव्हा स्टेप्स सगळ्या लिहून देते, म्हणजे तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. चालेल. आता याचा जो होमवर्क आहे तो तुम्हाला होमवर्क पण लिहून देते. होमवर्क लिहायचा असू दे चालू व्हिडिओ. होमवर्क बघा. क्वेश्चन नंबर 4. आता सब क्वेश्चन 2, 3 आणि 4 तुम्हाला सॉल्व्ह करायला देते. इथं बोर्डवर लिहिते. व्हॅल्यूज व्यवस्थित घ्या, प्लस मायनस साईन नीट बघा, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. इथं सगळ्यात महत्वाचं ते. एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 4 हे 3 एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला. चालेल. आताच्या या लेक्चरला आपण इथेच थांबूया. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.